आज पुरंदर तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी सुरेश लाखे यांना जिल्हा परिषद सीओ यांनी निलंबित केले आहेत. आपण या विषयावर काय सांगाल? जय भीम. मी पंकज दिवा, पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष. तर पुरंदर तालुक्यातील महात्मा फुले यांचं जन्मगाव असलेल्या खानौरी येथे ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल या नावाने शाळा सुरू होणार होती. 2025 साली पासून त्याचं कामकाज चालू. आता परवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत यांच्या शुभ हस्ते या शाळेचं उद्घाटन झालं. मुळातच त्या शाळेचं नाव ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल हे जे होतं ते कुठेही दिसत नाही, तर ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा दिसते. म्हणजे इथं जो कारभार चाललाय हा मनमानी कारभार गजानन पाटील जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषद यांनी परस्पर कसा काय निर्णय घेतला हा माझा त्यांना प्रश्न आहे. त्या दिवशी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये या मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत यांना साधं बोलूनही दिलेलं नाही. त्याचबरोबर या पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांची त्या ठिकाणी खुर्ची सुद्धा लावलेली नव्हती. किंबहुना जे तुमचा पाठीमागील बॅनर होता, स्क्रीन होती, त्याच्यावरही विजय शिवतारे यांचं नाव नव्हतं. त्यासाठी शिवसैनिकांनी निषेधही केला. म्हणजे हे जे सांगायचं आहे त्यामागं एक पार्श्वभूमी आहे की गजानन पाटील हे व्यक्तिगत सर्व कामकाज पाहतात का? भारत देशातील भारतीय संविधानानुसार प्रशासन हे लोकप्रतिनिधी आणि शासकीय नोकर यांचा समन्वय साधून चालत असतं. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारे इथल्या लोकप्रतिनिधींना विचारात न घेता गजानन पाटलांचा हा कार्यभार चालू आहे असं दिसतंय. कारण या ठिकाणी असणारे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांनाही त्या ठिकाणी बोलू दिलेलं नाही, किंवा जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत त्यांनाही त्या ठिकाणी आसन व्यवस्था केलेली नव्हती. त्याचबरोबर जे तालुक्याचे प्रत्येक पक्षाचे जे तालुका अध्यक्ष आहेत त्या तालुका अध्यक्षांनाही कुठं निमंत्रण पत्रिका दिलेली नव्हती. अगदी मी रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे, मलाही याचं निमंत्रण नव्हतं. कारण हा कार्यक्रम व्यक्तीचा नव्हता, हा कार्यक्रम हा शासनाचा कार्यक्रम होता. आणि शासनाचा ज्यावेळेस कार्यक्रम असतो त्यावेळी त्या भागातल्या प्रत्येक पक्षाच्या तालुका प्रतिनिधींना पत्र देणं हे अनिवार्य असतं. पंचायत समितीच्या सदस्यांना, पंचायत समितीच्या सभापतींना, जिल्हा परिषदेच्या सदस्यांना, जिल्हा परिषदेचे जे सभापती आहेत यांना कुठेही विचार घेतलेला नाही. आणि आज ज्यावेळी पत्रकारांनी या महाशयांना प्रश्न विचारला या शाळेच्या मान्यतेविषयी, त्यावेळेस हे म्हणतात मान्यता आहे, पण याला UIDS नंबर जो असतो, UIDS नंबर जो असतो, शाळा मान्यता जो क्रमांक असतो तोच कुठं नाहीये. मग हे कसं काय? आणि याच्याही पेक्षा मला वाईट असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी याचं उद्घाटन केलंच कसं? जर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात त्याचं कुठेही मान्यता नसेल आणि त्याचं उद्घाटन होत असेल, ही गोष्ट फार गंभीर आहे. आणि ही शाळा जी काढलेली आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे? ज्योती सावित्री म्हणजे ज्योतिबा आणि सावित्री या दाम्पत्यानं, फुले दाम्पत्यानं गोरगरिबांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या, दलितांच्या मुलांच्या शाळेसाठी आग्रही भूमिका घेतली. नेहमीच इथल्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली आणि शिक्षण केलं. म्हणजे शिक्षणाची जननी सावित्रीबाईला आम्ही संबोधतो. त्यांच्या नावाने स्कूल काढत असताना मूळ जो उद्देश आहे त्याला 100% हरताळ बसलेला आहे. या घटनेचा मी निषेध करतो. कारण या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळण्याच्या ऐवजी जे आजूबाजूचे इंग्लिश मिडियम स्कूल आहेत त्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचाच त्या ठिकाणी भरणा झालेला आहे. व तो भरणा कशा पद्धतीने झालेला आहे? आर्थिक देवाणघेवाणीपोटी झालाय का वेगळ्या कुठल्या ह्याच्यातून झालाय हेही सांगता येणार नाही. या सर्वस्वी याचं खापर म्हणून यांनी या पुरंदर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी गोविंद लाखे यांचं निलंबन केलेलं आहे. आणि काय कारण? तर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. पत्रकारांनी काय प्रश्न विचारला, तर शाळेला मान्यता आहे का? त्या लाखे साहेबांनी जो सांगितलं ते बरोबर आहे ना. त्याला जर मान्यता नसेल तर त्यांनी काय सांगायचं? त्यांना पत्रकारांनी जर त्याचं लेखी
मागितलं असतं उत्तर तर त्यांनी काय दिलं असतं. त्यामुळे त्यांनी सत्य सांगितलं आणि ते सत्य लपवण्यासाठी मुख्य कार्यकारी असलेल्या गजानन पाटील यांनी जातीय देशापोटी, कारण हे जे गोविंद लाखे आहेत हे एनटी मधले आहेत, नॉमॅडिक ट्राईब म्हणजे मागासवर्गीय समाजातले घटक आहेत, त्यांचं हेतुपूर्वक शोषण केलेलं आहे. आणि मी त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यांचा निषेध करतो आणि काही दिवसातच मी यांच्या विरोधात जिल्हा परिषदेला मोठं आंदोलन उभारणार आहे आणि पुरंदर तालुक्याच्या जनतेच्या वतीने देखील लोकसेवा आम्ही उभारणार आहोत. असला लोकसेवक काहीही कामाचा नाही जो इथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता काम करतोय, तो एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा नोकर असण्याकडे वागतोय. अशा व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाहीये. मी पुन्हा एकदा या व्यक्तीचा जाहीर निषेध करतो.